मंडळी, तुम्ही जर एका कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलं, त्यामध्ये 1 चमचा खसखस घालून घेतली आणि काही ड्रायफ्रूटचे कापसुद्धा टाकून घेतले, तर इथं सुकं खोबरं आहे ते 1 वाटीसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि छान असं भाजून साईडला ठेवायचं। त्यानंतर आहे ते मैदा अर्धी वाटी आणि बारीक रवा अर्धी वाटी घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं, चवीनुसार मीठ घालून छान असा याचा डोर बनवून घ्यायचा आहे, म्हणजे छोटासा गोळा बनवून घ्यायचा, झाकून 10 मिनिटांसाठी साईडला ठेवायचा। हे सारण बनवलेलं आहे, खोबरं थोडंसं बारीक करून घ्यायचं, त्यानंतर यामध्ये पिठी साखर घालायची आणि वेलची पूड घालून मिक्स करायचं। पीठ छान असं भिजलेलं आहे, त्यामध्ये एक गोळा छान अशी पारी लाटून घ्यायची। इथं वाटीच्या साह्याने आपण मोदक छान असा बनवणार आहोत, तर वाटीवरती पारी ठेवून घेतली, 2 चमचे यामध्ये सारण घातलं आणि आपण मोदकाला कळ्या अगदी छान पाडलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकताय अगदी सोप्या पद्धतीनं। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि हे मोदक आहे ते छान असे तळून घ्यायचे आहेत, तर खूप छान असे हे चवीला मोदक लागतात आणि खुसखुशीत असे मोदक तयार झालेले आहेत। तर बाप्पांच्यासाठी हा नैवेद्य तयार झालेला आहे, तुम्ही नक्की ट्राय करा।